सावंत. याच्यामुळे नाना आता मुंबईत फिरताना तुम्ही धूळ कमी झालेली दिसेल, समुद्र किनारे स्वच्छ झालेले दिसतील, प्रदूषण कमी होतंय, सगळं वस्तुस्थिती आहे ना. मग मला काय प्रॉब्लेम आहे? माझं काही इगो नाही, माझा काय प्रोटोकॉल मी सगळं बाजूला ठेवतो. मी सगळ्यांना भेटतो, मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जातो. मी स्वतःला कधीही सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. नानाला माहित आहे हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्याने वाटतो हा आपलाच आहे. हा ये बात बराबर है. ये विजयराव, ये अंदर की बात है. हे सगळं ठरलं होतं. बसून बोललेल्या इतर गोष्टी रेकॉर्डवर गेल्या जात नाहीत, पण हे अपवाद म्हणून घेतलं जाईल. तुम्ही मी विजय भाऊ चौपाटीवर जो बीच कॉम्बर चालवला, मी त्याला म्हणाले ट्रॅक्टर चालवला. अरे ट्रॅक्टर आणि कॉम्बरचा फरक तर सांगा असलम जरा. तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांगा बरं. आणि म्हणून आम्ही रस्ते धुवायला पण रिसायकल वॉटर वापरतोय, म्हणजे पिण्याचं पाणी नाही ना. आणि म्हणून आणि किती असलम जरा तू समजा डाल भाई, किती एसटीपीचं पाणी. आणि तुम्ही किती टीका केली तरी ही मोहीम काय थांबणार नाही. ही मोहीम आता राज्यव्यापी आम्ही करतोय, टप्प्याटप्प्याने सगळ्या शहरांमध्ये ही आम्ही सुरू करतोय. आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यामध्ये होईल, आरोग्य सुधारणार. आम्ही स्पर्धा लावल्यात शहरांच्या, सगळे सुधारणा सुशोभीकरणाच्या, रस्ते कॉन्क्रिटीकरण. मुंबईमध्ये असलम मेरे को बताओ कि कभी सीमेंट कंक्रीट का रस्ते का निर्णय हुआ था पहले? कभी झाला होता? रईस भाई बोलो. हम लोग जैसे ही सरकार बनाए, सरकार बनवल्या बरोबर चेलला बोलवलं, इकडे ये बाबा, ये दर पावसाळ्यात खड्डे कशासाठी? खड्डे कशासाठी? बोले खड्डे क्यों? पैसे काय? बोले पैसे नाहीत. बोले पैसे आहेत. मग का करत नाही? काय बोललाच नाही तो. मी बोललो रिपेरिंगला किती पैसे खर्च झाले 15 वर्षात? 3.5 कोटी रिपेरिंगला, काळ्याचं पांढरं करायला, पांढऱ्याचं काळं करायला. आणि म्हणून मी सांगितलं ताबडतोब पहिला टप्पा 6,000 कोटीचा मंजूर केला, त्याचं काम चालू झाले. दुसरा टप्पा आता सुरू होईल. पुढच्या 2 ते 2.5 वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा राहणार नाही. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. याला इच्छाशक्ती लागते. माझं काय यापेक्षा तुझं काय भलं आहे ते बोलणारा पाहिजे, बरोबर आहे ना. मीटिंग आणि त्यामध्ये आपल्याला एकच सांगतो की हे जे आम्ही करतोय, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ते तसंच शहर आपल्याला पाहिजे. लोक येतात. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, जेव्हा G20 होता तेव्हा अमिताभ कांत होते, ते त्यांचे प्रमुख. अमिताभ कांत बोलले क्या मुंबई सजाया है, मुंबई कितनी सुंदर दिख रही है. का? आम्ही तेव्हा रोषणाई केली, चांगले फ्लेक्स केले, रस्ते स्वच्छ केले, भिंती रंगरंगोटी केल्या, सगळं केलं आम्ही, झाडं लावली. आता बघा इथे बाजूला, आपल्या बाजूला मी चेहलला सांगितलं की इथं ते मध्ये मेडियन मध्ये माती टाकून गार्डन, आता मला वाटतं झालं, काम चालू झालं. मरीन ड्राईव्हचा रस्ता सांगितलं. एवढं बारीक लक्ष ठेवून काम करायला लागतं. फेसबुक लाईव्ह पे नहीं चलता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लोकार्पण केलं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. बघा
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं आणि मी आणि देवेंद्रजी सोबत आम्ही दोघंही असताना मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं. 1 मेला ठरलं लवकर घाई गडबडीत करायला, पण निसर्ग आणि ते पण लागतो ना सोबत. फास्ट करायचं लवकर, कसं होणार? ती काहीतरी पडलं तिकडे मध्येच. शेवटी मोदी साहेबांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं, लिहिलं होतं. कारण नियत साफ पाहिजे, नियत साफ तो उसको बरकत रहती है. आणि म्हणून साथ में थे ना तुमको. अरे बाबा तू तो मेरे को बोल रहा था, ये देख इसको ठीक करना मांगता है, उसको ठीक करना मांगता है, गलत हो रहा है, तो बोल रहा था. हकीकत था ना, तो गलत था, मालूम था ना. मैं तो नगर विकास मंत्री होके मैं क्या करता था आपको मालूम है? मैं मुंबई की तरफ देखता भी नहीं था. जब मैं मुख्यमंत्री बन गया तो तुरंत मुंबई का विकास शुरू कर दिया. जब मेरे पास अधिकार आया, पहले बताओ क्या था? सबको किधर किधर बुलाते थे, अधिकारी को कौन कौन बुलाता था, जाने दो, उसमें मैं नहीं जाता हूं. नहीं, असलम भाई बराबर मेरे साथ था.